नमस्कार. PD सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण समाजशास्त्र हे समाजाचं संपूर्ण अध्ययन करणारं शास्त्र कसं आहे, समाजशास्त्र हे सामाजिक समस्या, सामाजिक संबंध, समाजाची संरचना, समाजात होणारे बदल यांचं वस्तुनिष्ठ अध्ययन करणारं विज्ञान कसं आहे, समाजाचा अभ्यास करून समाजातील विविध समस्यांची सोडवणूक केली जाते, समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या विकासासाठी हे शास्त्र किती उपयुक्त आहे, समाजशास्त्राचा अभ्यास हा किंवा त्याचं ज्ञान हे समाजाचं नियोजन करण्यासाठी किती उपयुक्त ठरतं, अशा विविध दृष्टिकोनातून समाजशास्त्राचा अभ्यास किंवा समाजशास्त्र हे आपण त्याचं महत्त्व या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. तर समाजशास्त्र हे एक आधुनिक शास्त्र आहे. 19व्या शतकामध्ये जी सामाजिक परिस्थिती निर्माण झाली होती, 19व्या शतकामध्ये विज्ञानवादातून झालेलं औद्योगिकरण आणि होत असलेलं शहरीकरण यातून निर्माण झालेल्या समस्या आणि विज्ञानवादातून बौद्धिक विकास जो घडून आला होता, त्यातून समाजशास्त्राची उत्पत्ती होण्यामध्ये ही परिस्थिती कारणीभूत ठरली. ऑगस्ट कॉम्ट यांनी 1839 साली पॉझिटिव्ह फिलॉसॉफी नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ त्यांनी एकूण 6 खंडामध्ये लिहिला होता. त्यातील 1839 साली त्यांचा 4था खंड प्रकाशित झाला. त्या खंडामध्ये समाजाचं अध्ययन करणारं एखादं शास्त्र असायला पाहिजे, समाजाचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून अध्ययन झालं पाहिजे. ज्याप्रमाणे नैसर्गिक शास्त्रामध्ये निसर्गातील विविध घटकांचा अभ्यास करणारी वेगवेगळी नैसर्गिक शास्त्र आहेत, त्याचप्रमाणे समाजाचा सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास झाला पाहिजे. आणि अशा प्रकारचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सोशिओलॉजी हे नाव त्यांनी सर्वात प्रथम त्यांनी वापरलं. म्हणूनच त्यांना समाजशास्त्राचा जनक म्हणून संबोधलं जातं. समाजशास्त्राचा अभ्यास हा किती उपयुक्त आहे, समाजशास्त्रामध्ये असणारं जे ज्ञान आहे ते किती महत्त्वाचं आहे, त्याचं महत्त्व स्पष्ट करणारे 2 दृष्टिकोन या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहेत. यातील जो पहिला दृष्टिकोन आहे तो शुद्ध आणि सैद्धांतिक असा दृष्टिकोन आहे. या दृष्टिकोनाचा पुरस्कार करणारे हक्सले व फ्रान्सिस बेकन हे 2 विचारवंत होते. या विचारवंताचं असं मत होतं की समाजशास्त्रामध्ये सामाजिक संशोधन पद्धतीचा उपयोग करून ज्ञानाचं संकलन केलं जावं व ज्ञानाचा जो साठा आहे किंवा ज्ञानाची जी वृद्धी आहे ती केली पाहिजे. त्याचबरोबर समाजशास्त्रामध्ये जे ज्ञान जमा केलं जातं, जे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अवलंब करून ज्या ज्ञानाचा साठा वाढवला जातो, त्या ज्ञानाचा उपयोग हा समाजाच्या विकासासाठी झाला पाहिजे, समाजाच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. अशा पद्धतीचा हा दृष्टिकोन उपयुक्तवादी दृष्टिकोन म्हणून ओळखला जातो. तर या दृष्टिकोनाचा पुरस्कार करणारे रॉबर्ट लीड आणि स्टाउफर हे 2 विचारवंत होते. म्हणजे अशा पद्धतीनं शुद्ध आणि सैद्धांतिक दृष्टिकोनातून विचार करणारे विचारवंत आणि समाजशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग व्यवहारामध्ये झाला पाहिजे अशा उपयोगितावादी दृष्टिकोनातून विचार करणारे विचारवंत, या दोन्ही दृष्टिकोनाचा जर विचार केला तर समाजाविषयी वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून जे ज्ञान जमा केलं जातं, त्या ज्ञानाचा उपयोग हा समाजाच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. तर असा उपयोगी शास्त्र आहे, उपयोगितावादी शास्त्र आहे. त्याचबरोबर समाजाचं जे ज्ञान आहे त्यामध्ये सातत्याने वृद्धी झाली पाहिजे, समाजाचं ज्ञान मिळवणं हा समाजशास्त्राचा उद्देश असला पाहिजे. अशा पद्धतीनं शुद्ध आणि सैद्धांतिक दृष्टिकोनातून विचार करणारे जे विचारवंत आहेत, अशा दोन्हीचाही विचार करून समाजशास्त्राचं महत्त्व हे विविध दृष्टिकोनातून कसं आहे, समाजशास्त्राचा उदय हा जरी अलीकडच्या काळात झालेला असला तरी समाजशास्त्राचा अभ्यास हा पूर्वीपासूनच केला जात होता, परंतु पूर्वी जो अभ्यास केला जात होता त्यामध्ये शास्त्रीय पद्धतीचा किंवा वैज्ञानिक पद्धतीने ज्ञान जमा करण्याचा किंवा ज्ञान मांडण्याचा त्या ठिकाणी उपयोग केला जात नव्हता.
परंतु 19व्या शतकामध्ये समाजशास्त्राच्या उदयानंतर समाजशास्त्रामध्ये समाजाच्या विविध घटकांचा अभ्यास हा संशोधन पद्धतीचा उपयोग करून किंवा वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून त्या ठिकाणी ज्ञानाचा साठा किंवा ज्ञानामध्ये दिवसेंदिवस वृद्धी करण्यात आलेली आहे. म्हणजेच समाज हा जसा सरळतेकडून जटिलतेकडे जात आहे, समाज हा जसा सामान्याकडून विशिष्टतेकडे जात आहे, तसं समाजशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग हा होत आहे. समाजशास्त्राची आवश्यकता तशी भासू लागलेली आहे. सामान्याकडून विशिष्टाकडे जशी होत चाललेली आहे, तसं समाजामध्ये नवनवीन समस्या ह्या उत्पन्न होत आहेत. समाजातील संबंध, व्यक्तिमधील संबंध हे गुंतागुंतीचे बनत जात आहेत. त्याचबरोबर समाजाच्या संरचनेमध्ये वेळोवेळी बदल होत आहेत. समाजाची संरचना किंवा त्याच्या घटकामध्ये काही प्रमाणात बदल होत आहेत आणि या बदलाचा परिणाम समाजाच्या सर्व घटकावर होत असतो. म्हणून समाजाचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारं शास्त्र हे समाजाचं कसं विज्ञान आहे हे तर आपण पाहिलेलंच आहे. परंतु त्याचबरोबर समाजाचा अध्ययन करून किंवा समाजाच्या ज्ञानाचा उपयोग हा कसा विविध दृष्टिकोनातून होतो हे एक मुद्द्यातून आपण समजून घेणार आहोत. त्यातील पहिला जे महत्त्व स्पष्ट करणारा जो मुद्दा आहे तो म्हणजे मानव समाजाचे वस्तुनिष्ठ आकलन. तर समाजशास्त्र हे समाजाचं सखोल पद्धतीनं अभ्यास करणारं असं शास्त्र आहे. समाजशास्त्रामध्ये व्यक्तिमधील संबंधाचा, समूहांचा, सामाजिक संस्थांचा, सामाजिक संरचनांचा, सामाजिक परिवर्तनाचा, समाजात निर्माण होणाऱ्या ज्या विविध समस्या आहेत त्या समस्यांचा, सामाजिक व्यवस्थेचा सखोल पद्धतीनं आणि वस्तुनिष्ठ पद्धतीनं अभ्यास केला जातो. म्हणूनच समाजशास्त्राला समाजाचं विज्ञान म्हणून संबोधलं जातं. म्हणून या वस्तुनिष्ठ ज्ञानाचा उपयोग समाजाचं वास्तविक स्वरूप समजून घेण्यासाठी, समाजाची रचना समजून घेण्यासाठी, समाजात होणारे बदल समजून घेण्यासाठी एक उत्तम प्रकारे त्याचा उपयोग होत असतो. समाजशास्त्राचं महत्त्व समजून घेत असताना जो दुसरी बाजू आहे ती म्हणजे सामाजिक समस्यांचं अध्ययन करणारं हे शास्त्र आहे. म्हणजे या समाजशास्त्रामध्ये समाजामध्ये वेळोवेळी उत्पन्न होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं वस्तुनिष्ठ पद्धतीनं शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून त्या समस्येचं अध्ययन केलं जातं. त्या समस्यांची कारणं शोधली जातात, ती समस्येचं स्वरूप समजून घेतलं जातं आणि त्या समस्येमुळं समाजावर निर्माण होणारे जे परिणाम आहेत ते परिणाम समजून घेतले जातात आणि त्या सर्व घटकांचा अभ्यास करून त्या समस्या सोडवण्यासाठी उपाय सुचवले जातात. म्हणजे वेळोवेळी ज्या समस्या निर्माण होतात, कारण समाजामध्ये वेळोवेळी ह्या समस्या निर्माण होत असतात, ज्या पूर्वीच्या समस्या आहेत त्या नष्ट झाल्या की काही नवीन समस्या निर्माण होतात आणि ह्या नवनवीन होणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी, समस्येचं स्वरूप, त्याची कारणं, त्याचे परिणाम अशा विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी समाजशास्त्राचं ज्ञान हे उपयुक्त ठरत असतं. त्यानंतर समाजशास्त्राचं महत्त्व स्पष्ट करणारा तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक कल्याणाकरिता उपयुक्त. म्हणजे समाजाचं ज्ञान किंवा समाजाचं कल्याण करणे हा सर्वात महत्त्वाचा उद्देश हा समाजशास्त्राचा आहे. कारण समाजशास्त्राचा उपयोग हा व्यवहारामध्ये करत असताना समाजाचं कल्याण साधणं हे देखील महत्त्वाचं असतं. कारण समाजामध्ये विविध घटक असतात आणि हे घटक काळाच्या ओघामध्ये किंवा समाजामध्ये जी काही उच्च-नीचतेची दरी असते, समाजामध्ये काही दुर्लक्षित घटक असतात किंवा समाजामध्ये काही विकनेस असतात आणि हे विकनेस दूर करायचे असतील तर शासनाला काही कल्याणकारी योजना राबवाव्या लागतात. आणि या कल्याणकारी योजना राबवण्यामध्ये जी समाजाचं वस्तुनिष्ठ ज्ञान असणारं किंवा जी ज्ञानशाखा आहे त्या ज्ञानशाखेचा उपयोग अशा कल्याणकारी योजना राबवण्यासाठी होत असतो. उदाहरणार्थ बालकांसाठी, स्त्रियांसाठी, वृद्धांसाठी ज्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्या योजना राबवण्यासाठी समाजशास्त्रानं शास्त्रीय पद्धतीचा किंवा संशोधन पद्धतीच्या माध्यमातून जे तथ्यांचं संकलन केलं जातं त्याचा उपयोग अशा प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवण्यामध्ये किंवा कल्याणकारी योजना निर्माण करण्यामध्ये त्याचा उपयोग होत असतो. यानंतर समाजशास्त्राचं अध्ययन केल्यानंतर किंवा समाजशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग किंवा त्याचं महत्त्व स्पष्ट करणारा जो चौथा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक नियोजन. म्हणजे जसं आर्थिक नियोजन असतं
तसंच समाजाचं सुद्धा नियोजन असतं. आणि अलीकडच्या काळामध्ये जसा जसा समाज हा गुंतागुंतीकडे वाटचाल करू लागलेला आहे, जसा जसा समाज सरळतेकडून जटिलतेकडे वाटचाल करू लागलेला आहे, जसा जसा समाज हा सामान्यतेकडून विशिष्टतेकडे वाटचाल करू लागलेला आहे, तसं तसं समाजामध्ये विविध समस्यांची निर्मिती होत आहे. आणि या समस्या, निर्माण झालेल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी, समाजाच्या नियोजनबद्ध पद्धतीनं विकास घडवून आणण्यासाठी, समाजातील ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या योजना चांगल्या पद्धतीनं राबवण्यासाठी समाजाच्या नियोजनाची आवश्यकता असते. आणि अलीकडच्या काळामध्ये सामाजिक, जसं आर्थिक नियोजन हे महत्त्वाचं मानलं जात होतं, तसंच अलीकडच्या काळामध्ये सामाजिक नियोजनालाही तेवढंच महत्त्व दिलं जात आहे. आणि अशा प्रकारच्या या सामाजिक नियोजनामध्ये समाजशास्त्र हे उपयुक्त असं शास्त्र, ज्ञान पुरवणारं, एक वास्तविक ज्ञान, शुद्ध पद्धतीचं ज्ञान, एक सैद्धांतिक ज्ञान पुरवणारं एक महत्त्वाचं असं समाजाचं अध्ययन करणारं ते विज्ञान आहे. म्हणून समाजाचं नियोजन घडवून आणण्यामध्ये समाजशास्त्र हे उपयुक्त असं शास्त्र ठरतं. यानंतर समाजशास्त्राचं महत्त्व स्पष्ट करणारा 5वा जो मुद्दा आहे तो म्हणजे मानव समाजाचा विकास. म्हणजे मानव समाजाचा जर विकास करायचा असेल, मानवाचा जी समाजाची रचना आहे, समाजामध्ये होणारे जे परिवर्तन आहेत हे समजून घेऊन समाजाचा विकास हा कशा पद्धतीनं करता येईल, समाजामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या कशा पद्धतीनं सोडवता येतील आणि समाजाची वाटचाल ही प्रगतीच्या दिशेने कशी होईल, या दृष्टिकोनातून ज्ञान पुरवणारं, या दृष्टिकोनातून माहिती पुरवणारं, या दृष्टिकोनातून समाजाचा अभ्यास करून तथ्य संकलन करणारं एकमेव शास्त्र म्हणजे समाजशास्त्र आहे. समाजशास्त्राचा अध्ययनाचा उपयोग हा समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, समाजाचं नियोजन करण्यासाठी अशा विविध दृष्टिकोनातून होत असतो. म्हणून समाजाचा विकास जर साध्य करायचा असेल, समाजाचं जर कल्याण करायचं असेल तर समाजशास्त्रामध्ये संकलित केलेल्या ज्ञानाचा उपयोग हा त्यासाठी केला जात असतो. यानंतर समाजशास्त्राचं महत्त्व स्पष्ट करणारा 6वा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक व धार्मिक एकता निर्माण करणे. म्हणजे समाजशास्त्रामध्ये समाजातील विविध घटकांचा अभ्यास केला जातो. समाजामध्ये ज्या विविध सामाजिक संस्था आहेत, ज्या मूलभूत सामाजिक संस्था आहेत, या संस्थांचा सखोल पद्धतीनं अभ्यास केला जातो, या संस्थांचा वस्तुनिष्ठ पद्धतीनं अभ्यास केला जातो. म्हणून या ठिकाणी समाजशास्त्र हे समाजामध्ये सामाजिक व धार्मिक एकता निर्माण करणारं शास्त्र कसं आहे हे या मुद्द्यातून आपल्याला पाहायचं आहे. तर मुळातच समाजशास्त्रामध्ये म्हणजे जगामध्ये असणारे जे विविध धर्म आहेत त्या सर्व धर्मांचा सखोल पद्धतीनं अभ्यास केला जातो. वेगवेगळ्या धर्माचं तत्त्वज्ञान, वेगवेगळ्या धर्माच्या आचारपद्धती, वेगवेगळ्या धर्मातील ज्या विधी आहेत त्या विधी, अशा वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास हा समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे एकंदरीत धर्माचा संपूर्ण अभ्यास हा समाजशास्त्रामध्ये केला जात असतो. मग हे धर्म केवळ एका धर्माचा नाही, तर जगात जेवढे बी धर्म असतील त्या सर्व धर्मांचा अभ्यास हा समाजशास्त्रामध्ये विज्ञानाच्या दृष्टिकोनातून किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून केला जातो. आणि म्हणून ज्या धर्माचा अभ्यास केल्यानंतर, विविध धर्मांचं अध्ययन केल्यानंतर त्या ठिकाणी असं स्पष्ट होतं की सर्वच धर्माचं जे तत्त्वज्ञान आहे समाजाच्या कल्याण साधणारं आहे, सर्वच धर्माचं तत्त्वज्ञान हे समाजाचा विकास साधणारं आहे, सर्वच धर्माचं तत्त्वज्ञान दया, क्षमा, शांती हे स्पष्ट करणारं आहे. आणि त्यामुळं जे वेगवेगळ्या जी काही धार्मिक केंद्रितता जी आहे किंवा सांप्रदायिक जो वाद आहे हे ज्यावेळेस अभ्यासातून लक्षात येतं त्यावेळेस आपल्या मनामध्ये असणाऱ्या दुसऱ्या धर्माविषयीचे जे पूर्वग्रह आहेत ते पूर्वग्रह दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर समाजामध्ये जी उच्चनीचता आहे, जी असमानता आहे, समाजातील ज्या रूढी, प्रथा, परंपरा ज्या अनिष्ट आहेत त्या अनिष्ट कशा आहेत याची माहिती ही समाजशास्त्राच्या अभ्यासातून प्राप्त होते. आणि म्हणून समाजामध्ये सामाजिक आणि धार्मिक एकता निर्माण होण्यामध्ये समाजशास्त्राचं जे ज्ञान आहे ते उपयुक्त ठरतं, हे या ठिकाणी स्पष्ट होतं. याबरोबरच समाजशास्त्राचं महत्त्व स्पष्ट करणारा 7वा मुद्दा आहे तो म्हणजे समाजशास्त्राचा अध्ययन करणारे जे अध्ययनार्थी आहेत त्या अध्ययनार्थींना त्याचा व्यवहारामध्ये कितपत उपयोग होतो
किंवा व्यवहारामध्ये हे शास्त्र किती महत्त्वाचं ठरतं हे स्पष्ट करणारा मुद्दा आहे. म्हणजे समाजशास्त्राचा अभ्यास करणारे जे अध्ययनार्थी आहेत किंवा अभ्यासक आहेत, समाजशास्त्राचा अभ्यास करून आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये महत्त्व साधणारे जे अभ्यासक आहेत, तर यांच्या दृष्टिकोनातून समाजशास्त्र हे अतिशय उपयुक्त असं शास्त्र आहे. तर समाजशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर समाजशास्त्राच्या अभ्यासकांना विविध क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. यामध्ये महिला व बालकल्याण विभाग असेल, नगरपालिकेच्या अंतर्गत चालणारे जे विविध प्रोजेक्ट असतील, शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजना राबवण्यासाठी जी काही समाजाचा अभ्यास करणारी अभ्यासकांची गरज असते त्या ठिकाणी रोजगार मिळतात. त्याचबरोबर शासनाचे समाजाला उपयोगी ठरणारे, समाजाच्या कल्याणावर उपयोगी ठरणारे, समाजाला उपयोगी ठरणारे जे विविध प्रोजेक्ट शासन राबवतं त्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी या अभ्यासकांचा उपयोग होतो. प्राध्यापक, शिक्षक अशा विविध दृष्टिकोनातून उपयोगी ठरणारं हे असं शास्त्र आहे. म्हणजे समाजशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर त्या अध्ययनकर्त्यांना किंवा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना विविध क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी ह्या उपलब्ध होतात. हे जे क्षेत्र आहेत ते म्हणजे समाज कल्याण विभाग असेल, जी काही महिला व बाल कल्याण विभाग असेल, त्याचबरोबर शासनाचे जे काही प्रोजेक्ट राबवले जातात, समाजाच्या कल्याणासाठी उपयुक्त अशा ज्या काही योजना राबवल्या जातात, अशा ठिकाणी समाजशास्त्राच्या अभ्यासकांना विशेष संधी दिली जाते. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती अशा वेगवेगळ्या ठिकाणी समाजशास्त्राच्या अभ्यासकांना विशेष अशी संधी दिली जाते. तर अशा पद्धतीनं आपण समाजशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर किंवा समाजशास्त्र हे समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या विकासासाठी, समाजातील विविध समस्या सोडवण्यासाठी, समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्यासाठी अशा विविध दृष्टिकोनातून किंवा समाजाचं वस्तुनिष्ठ ज्ञान प्राप्त करण्यासाठी समाजशास्त्र हे किती उपयुक्त असं शास्त्र आहे ते वरील ज्या मुद्द्याची आपण चर्चा केलेली आहे त्या चर्चेवरून आपल्याला समजून घेता येतं. तर अशा पद्धतीनं समाजशास्त्र आणि समाजाविषयीचं ज्ञान, माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी PD सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, आणि ज्या काही अडचणी असतील किंवा प्रश्न असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी व्यक्त करू शकता. थँक्यू. धन्यवाद.